नमस्कार. काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज नॅशनल डॉक्टर्स डे, त्यामुळे आपण आज एक डॉक्टरांवरची कविता ऐकूया. देवानंतर डॉक्टरांना महत्त्व दिलेलं जातं. आज मी कविता सादर करतोय, तुमच्यासमोर बसलोय, तुम्ही कविता ऐकताय. यात बराच मोठा वाटा डॉक्टरांचा आहे. त्याचं कारण असं आहे, आपण जन्माला आल्यापासून कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असतो. त्यातून आपल्याला डॉक्टरच वाचवतात. म्हणूनच डॉक्टरना देवाच्या खालोखाल मानलं जातं. म्हणजे आपल्या आयुष्यात आई वडील, गुरु, डॉक्टर, शिक्षक यांची जागा मोठी आहे किंवा यांचा खूप आदर केला जातो. पण दुर्दैवाने आता म्हणजे गेल्या निदान 50 वर्षात, आता तर खूपच आहे, जी काय पैसे कमावण्याची स्पर्धा लागलेली आहे त्यात कुठल्याच पेशा मागे नाही. तरी सुद्धा काही पेशा असतात, जे व्यवसाय असतात, त्यांना पैसा मिळतो आणि आदरही मिळतो. किंवा त्या पेशातील व्यक्तीने बेईमानी करू नये किंवा खूप जास्त बेईमानी ते करू नये अशी एक इच्छा असते, माणसाचा समज असतो किंवा इच्छा असते. त्यापैकीच एक क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र, डॉक्टर. पण दुर्दैवाने आज तेच क्षेत्र खूप बदनाम झालेले आहे. काही म्हणता येणार नाही, बऱ्याच डॉक्टरांमुळे. अर्थातच प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. आजही बरेच इमानदार डॉक्टर, सेवाभावी डॉक्टर आहेत. आता डॉक्टर प्रकाश आमटेंसारखी व्यक्ती ही जगप्रसिद्ध आहे. त्याबद्दल काय बोलायला नको. ह्या चॅनल त्यांच्यावर एक कविता आहे. त्यानंतर डॉक्टर बंग आहेत किंवा अगदी आपल्यातली काही डॉक्टर मंडळी जी असतात. आता आमचे मित्र आहेत डॉक्टर राम शिंदे भांडुपचे. ते आपली वैद्यकीय क्षेत्रात काम करतातच, पण त्या पलीकडे आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन गोरगरिबांची ते नेहमी सेवा करतात. असे कितीतरी आणखी डॉक्टर आहेत जे मला माहिती आहेत, तुम्हाला माहिती नसतील, तुम्हाला माहिती आहेत, मला माहिती नसतील. असे त्या अशा डॉक्टरांबद्दल खूप आदरच आहे. त्यांना नेहमीच नमस्कार आहे. मी लहान असताना माझं गाव मालवण तारकर्ली, आमच्या बाजूला दत्ता सामंतचं गाव देवबाग. तर डॉक्टर मनोहर सामंत, म्हणजे दत्ता सामंतांचे कोणी नाहीत, मनोहर सामंत म्हणून डॉक्टर होते. त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो सगळ्या आदराने. तर ते अण्णा इतके सेवाभावी होते की जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर अंतर ते रोज चालत यायचे आपल्या गावातून आणि आमच्या गावी यायचे आणि जवळपास फुकट औषध द्यायचे. असे वर्षानुवर्ष अशी सेवाभावी होते. त्या अण्णा डॉक्टरांवर मी एक मोठा लेख लिहिला होता आणि दैनिक प्रहारला तो प्रसिद्ध झाला होता. तो लेख आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर अशा डॉक्टरांबद्दल खूप आदर आहे किंवा त्यांच्या आपण ऋणीच आहोत. डॉक्टर अण्णाच नसते तर आज कदाचित मी किंवा माझी जी पिढी आहे, माझ्या एवढी पिढी आहे तारकर्ली आणि देवबाग ह्या भागातील, ते कितीतरी माणसं तेव्हा साथीच्या आजाराला बळी पडले असते. पण जे काही डॉक्टर्स आहेत बेईमानी करतात, त्यांच्यावरची एक कविता आहे. 30 वर्षापूर्वी साधारण एक नाटक आलं होतं. आता माझ्या लेखक वगैरे नाही लक्षात. डॉक्टर तुम्ही सुद्धा. तर ह्या कवितेचं शीर्षक मी मुद्दाम तेच ठेवलं आहे. तर चांगल्या डॉक्टरांशी ह्या कवितेचा काही संबंध नाही. जे डॉक्टर बेईमानी करतात. आता बघा तुम्ही, प्रत्येक गोष्टीत इतकी बेईमानी आहे की ज्या लॅब असतात त्यांच्याकडून डॉक्टरांना कमिशन मिळतं. ॲम्ब्युलन्स असतात त्यांच्याकडून सुद्धा पैसे घेतात. म्हणजे आपल्याला कल्पना येत नाही की कुठून कुठून कमिशन घेतात. आणि काही जो गोरखधंदा चाललाय, वाईट व्यवसाय चाललाय, मी त्याचा स्वतः अनुभव एका सरकारी इस्पितळात घेतला. एक 1.5 वर्षापूर्वी मी स्टोनसाठी गेलो होतो आणि सगळं सुरळीत चाललं होतं. माझा MRI वगैरे सगळं झालं आणि अचानक मला परत डॉक्टरांनी घाई गर्दी केली आणि ते MRI काढा वगैरे आणि रविवारचं वगैरे बोलवायला लागले. म्हटलं MRI आताच काढलेला आहे, नाही तर तुमचा स्पेशल परत घ्यावा लागेल. आणि परत डॉक्टरने सांगितलं, तुम्ही आलात ना की बाहेर नर्स असणार त्याला काय सांगू नका, या आणि मला थेट भेटा, MRIला तिथे माझं नाव सांगा किंवा मी तिथून येईन.
इतकी तत्परतेने सेवा कोण करत नाही. शिवाय एके दिवशी मला फोन आला त्यांच्या असिस्टंट डॉक्टरचा की तुम्ही आत्ताच्या आत्ताने ॲडमिट व्हा. म्हटलं कशासाठी? आज तर रविवार आहे, ॲडमिट कशाला? मला त्रास नाही आहे ना. नाही नाही, तुमचा तो MRI करायचा ना, तो आपण आज रात्री करू. म्हटलं MRIला घरी गेला ना 6 वाजता. नाही, तो होऊन जाईल आपल्याला, असं करू तसं करू. मला तो माझा संशय बळावला आणि मग मी तिथे गेलोच नाही. आणि मग आमचे कोल्हापूरचे एक वैद्य आहेत, त्यांनी मला औषध सांगितलं. त्यांच्या औषधाने मला गुण पडला. अर्थात त्या डॉक्टरांचा जो संशयास्पद व्यवहार चालला होता, मला वारंवार फोन करून बोलवत होते, कोणाला सांगू नका, गपचूप या वगैरे सांगत होते. त्यावरून ते नक्कीच ते मोठं रॅकेट असणार किडनीचं वगैरे असा माझा अंदाज होता. मी एका माझ्या अधिकाऱ्याने सांगितलं, तर ते म्हणाले की याबाबत आपल्याकडे काही पुरावा नाही आणि रॅकेट वरपर्यंत पोहोचलं मोठं असणार, तेव्हा याच्याबद्दल काय वाच्यता करण्यात अर्थच नाही. त्यांचा काही त्यांना फरक पडणार नाही, आपलंच नुकसान होऊ शकतं. तर इतके खालच्या थराला डॉक्टर काही जातात. तर अशा डॉक्टरांवरची कविता आहे. डॉक्टर, तुम्ही सुद्धा परमेश्वरानंतर आधार डॉक्टर, परमेश्वरानंतर आधार डॉक्टर, विश्वास वाटत होता अगोदर. परमेश्वरानंतर आधार डॉक्टर असा विश्वास वाटत होता अगोदर. आजकालचे पाहून डॉक्टर त्यांच्यापुढे फिके ठरती चोर, त्यांच्यापुढे फिके ठरती चोर. सेवाभाव नीती पुण्य पाप, सेवाभाव नीती पुण्य पाप, धंद्यापुढे झाकोळले आपोआप. सेवाभाव नीती पुण्य पाप, धंद्यापुढे झाकोळले आपोआप. रुग्ण येता कापती अमाप, ऋण येता कापती अमाप. विविध टेस्ट घेण्या मारती थाप, विविध टेस्ट घेण्या मारती थाप. ऋणालये करती लूट मोठी, ऋणालये करती लूट मोठी. चालता फिरता ऋण ICUत करती भरती, ऋणालये करती लूट मोठी. चालता फिरता रुग्ण ICUत भरती. नातेवाईकांना घालती अशी भीती, नातेवाईकांना घालती अशी भीती. अर्थ खर्चाने त्यांचे कंबरडे मोडती, खर्चाने त्यांचे कंबरडे मोडती. नैसर्गिक बाळंतपण विसरा आता, नैसर्गिक बाळंतपण विसरा आता. मूल दगावेल सिझरिंग न करता, मूल दगावेल सिझरिंग न करता. सिझरिंग करती गरज नसता, सिझरिंग करती गरज नसता. पैसा ओरबाडती विचार न करता. कुणाची कशी परिस्थिती आहे? पैसा ओरबाडती विचार न करता. गरज असो व नसो शस्त्रक्रियेस घेती, गरज असो व नसो शस्त्रक्रियेस घेती. किती नीच अवयव व्यापारही करती, गरज असो व नसो शस्त्रक्रियेस घेती. किती नीच अवयव व्यापारही करती. लॅब केमिस्ट ॲम्ब्युलन्सकडून कमिशन खाती, लॅब केमिस्ट ॲम्ब्युलन्सकडून कमिशन खाती. निर्दयी कसाई ऋणास मारून लूट करते, निर्दयी कसाई ऋणांस मारून लूट करते. अशा लुटारूंमुळे डॉक्टर सगळे बदनाम होती, अशा लुटारूंमुळे डॉक्टर सगळे बदनाम होती. डॉक्टरांचा ऋणास समाजास वाटे भीती, डॉक्टरांची ऋणास समाजास वाटे भीती. जागा आपल्या पैशास, जागा आपल्या पेशास, जागा आपल्या पेशास जाणा कर्मफळ गती, जागा आपल्या पेशास जाणा कर्मफळ गती. काय उत्तर द्याल सांगा, काय उत्तर द्याल? मेल्यावर वरती. काय उत्तर द्याल सांगा? मेल्यावर वरती. मित्रांनो, मध्यंतरी एक सिनेमा आला होता, अक्षय कुमार होता त्यात हा जो गोरखधंदा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने चित्रित करून दाखवलेला आहे. अक्षरशः एक मेलेला रुग्ण अक्षय कुमार त्या रुग्णालयात आणतो, तर त्यालासुद्धा ते ॲडमिट करतात आणि त्याच्यावर उपचार करतो असं खोटं सांगून लाखो रुपयांचं बिल करतात, असं त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. तर असं प्रत्येकाचे अनुभव कितीतरी असतील. अर्थात चांगल्या डॉक्टरांचा पुन्हा पुन्हा सांगतो मी आदरच आहे, त्यांच्यावरही कविता नाही आहे, पण जे डॉक्टर असे करतात. आता माझ्या मिसेसला थायरॉईड आहे, म्हणून एका डॉक्टरकडे आम्ही गेलो, ठाण्यातल्याच. अगदी 3 दिवसापूर्वीचा रिपोर्ट होता केमचा, T3 T4 TSH हा रिपोर्ट होता. ते डॉक्टरने सांगितलं हे रिपोर्ट करून आणा. मी त्यांना सांगितलं हा बघा रिपोर्ट. तर 22 तारीखचा, आज 25 तारीख आहे. नाही नाही, तो इथे नवीन करायला लागेल रिपोर्ट. आणि त्यांनी त्या लॅबमध्ये परत पाठवलं.
मला सांगा अशा डॉक्टरांना तर राग का नाही येणार? 3 दिवसाचा रिपोर्ट आहे तरी त्या माणसाने त्या डॉक्टरांनी त्या लॅबचाच रिपोर्ट पाहिजे असं सांगितलं. तर असे नालायक डॉक्टर आहेत. त्यांच्यावर एक कविता आहे. ही कविता ऐकून एका तरी डॉक्टराची थोडासा भ्रष्टाचार कमी झाला, थोडीशी लूट कमी केली तर कवितेचा उपयोग झाला. ही कविता आवडली, लाईक करा, कमेंट करा. तुमचे काय अनुभव असतील तर परत आपण भेटूया एक नवीन कवितेतून. धन्यवाद.